वडील, भाऊ आणि बहीण आदी नातेवाईकांनी सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांची सुद्धा भेट घेतलेली आहे। रोहन नाईक आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देतायत। रोहन, या महिलेचा गळा आवळून नंतर तिला फास लावला गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे। त्यातच आरोपींवर राजकीय वरदहस्त देखील आहे अशी देखील चर्चा सध्या सुरू आहे। काय नेमकं प्रकरण आहे, सविस्तर याबद्दल रोहन काय अपडेट मिळतेय? नक्कीच अजिंक्य सर, महत्त्वाची बातमी आहे। सावंतवाडी शहरामध्ये जो माठेवाडा जो भाग आहे जो नेहमी वर्दळीचा असतो आणि तिथे जी नवविवाहिता आहे रिया पराग चव्हाण तिचा गळफास घेतलेल्या स्थितीमध्ये जो तिचा मृतदेह आढळून आला, त्यानंतर आता अशी कुजबूज सुरू झाली आहे की बाजूच्या काही लोकांमध्ये की तिला पहिलं मारलं गेलं आणि त्यानंतर तिला लटकवण्यात आलं दोरीच्या साहाय्याने, अशी चर्चा सुरू झाली आहे। आणि या प्रकरणी आता काल रविवारी तिच्या वडिलांनी रियाच्या वडिलांनी ही स्वतः सगळी माहिती दिली होती आणि पोलिसांकडे तक्रारी दाखल केली। परंतु या संदर्भात आम्ही सुद्धा पोलिसांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला की काय अपडेट वगैरे असेल तर किंवा माहिती द्या या प्रकरणातील, तर अजून पोलीस मात्र या संदर्भात माहिती देत नाहीये। एकंदरीत असं वाटतंय की राजकीय दबाव कुठेतरी असण्याची शक्यता सुद्धा नागरिकांमध्ये इतक्या वर्तवली जाते। बरं, ठीक आहे रोहन, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल आणि तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं जाणून घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत। मात्र आरोपींवर राजकीय वरदहस्त आहे की काय असा आरोप होतोय, तसा संशय व्यक्त होतोय। या सगळ्या प्रकरणामध्ये सध्या तरी 2